नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि मायक्रो इंजिनिअरिंग अँड रडार सिस्टम या पर्टिक्युलर सेशनमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, लास्ट सेशनमध्ये आपण ट्रान्समिशन लाईन ऑलरेडी स्टार्ट केलं होतं आणि ट्रान्समिशन लाईनची प्रॉपर्टीज कशी व्हॅरी होती लेंथनुसार याचंही डिटेल डिस्कशन आपण लास्ट सेशनमध्ये केलं, राईट आहे. तर लेंथ स्टँडर्ड किती असते बाळांनो? λ/4. लॅम्बडा काय असतो सर? वेव्हलेंथ. कशामध्ये मोजतात सर? मीटरमध्ये मोजतात. लॅम्बडाचा फ्रिक्वेन्सीचं काय घेणं नाही सर? बिलकुल घेणं नाही. लॅम्बडा इक्वल्स टू c/f म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा माझा इन्व्हर्सली प्रोपोर्शन असतो है ना. तर जसा मी लेंथ व्हॅरी करणार तर ऑब्व्हियसली माझा लॅम्बडा व्हॅरी होणार. लॅम्बडा व्हॅरी होणार तर माझी फ्रिक्वेन्सी सुद्धा 100% काय होणार? व्हॅरी होणार आहे, राईट आहे. मी शॉर्टकट सांगितलं होतं गली क्रिकेट, है ना. जर लेंथ माझी फिक्स λ/4च असेल, है ना, फिक्स λ/4 असेल आणि जर माझा एंड शॉर्ट सर्किट असेल त्या केसमध्ये तो माझा काय म्हणून फॉर्म करतो? ओपन ट्यून सर्किट म्हणून फॉर्म, पॅरलल ट्यून सर्किट म्हणून फॉर्म करतो. सॉरी, पॅरलल ट्यून सर्किटमध्ये काय असतं? रेजिस्टन्स मॅक्झिमम असतं, करंट मिनिमम असतं, जी माझी रेझोनन्स कंडिशन बरोबर मॅच करतो आणि त्यावेळेस तुम्ही माझा मायक्रोवेव्ह ट्यूनिंग सर्किट किंवा फिल्टर म्हणून मी त्याला वापरतो. कोणत्या केसमध्ये? जेव्हा लेंथ परफेक्टली λ/4 आहे आणि माझा एंड काय सर? शॉर्ट सर्किट आहे. नंतर तुम्हाला सांगितलं शॉर्ट सर्किटच्या टोटल 3 कंडिशन. एक आता सांगितली पॅरलल ट्यून सर्किट आणि आणखी 2 कंडिशन आहे. एक माझी लेंथ ग्रेटर दॅन λ/4 आहे आणि एक माझी लेंथ लेस दॅन λ/4 आहे. दोन्ही जर शॉर्ट सर्किटच्याच केस मी कन्सिडर केल्या तर ग्रेटर मध्ये जेव्हा लेंथ ग्रेटर असला तर तो इंडक्टर म्हणून काम करतो आणि लेंथ असेल जर लेस असेल तर तो कॅपॅसिटर म्हणून काम करतो. तेच माझ्या ओपन सर्किटमध्ये ग्रेटर असेल तर तो कॅपॅसिटर म्हणून काम करतो आणि लेस असेल तर तो इंडक्टर म्हणून काम करतो. अशा सगळ्या 5 प्रॉपर्टीज आपण लेंथ आणि त्याचे डायग्राम सुद्धा बघितले. लेंथ व्हॅरिएशन नुसार कसं माझा तो कधी कॅपॅसिटर म्हणून काम करतोय, कधी इंडक्टर म्हणून काम करतोय, कधी माझा पॅरलल ट्यून सर्किट म्हणून सुद्धा काम करतोय, आपण डिटेलमध्ये बघितलं. नंतर तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक मध्ये जाता सांगितलं होतं मी रेजिस्टन्स काम काय सर? माझ्या करंटला अपोज करणे आणि त्याचे युनिट घेतलं मी ओहम पर युनिट लेंथ, है ना. इंडक्टन्स कोणामुळे फॉर्म होतो सर? माझ्या मॅग्नेटिक फील्डमुळे इंडक्टन्स फॉर्म होतं. कारण माझ्या कंडक्टरमधून किंवा ट्रान्समिशन लाईनमधून करंट वाहतं तर ऑब्व्हियसली मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. त्याच्यामुळे माझी इंडक्टिव्ह प्रॉपर्टी नेहमी असते, है ना. आणि इंडक्टिव्ह प्रॉपर्टी जर असते तर त्या इंडक्टिव्ह प्रॉपर्टीचं मी युनिट काय सांगितलं होतं? माझं इंडक्टरचं युनिट काय घेतो आपण? हेनरी पर युनिट लेंथ, है ना. सेम त्याच्यामध्ये कॅपॅसिटी इफेक्ट पण असतो. कॅपॅसिटर का फॉर्म झालं? कारण 2 जर पॅरलल ट्रान्समिशन लाईन आहे आणि दोघांमध्ये एअर ॲज अ डायलेक्ट्रिक म्हणून काम करतोय तर ऑब्व्हियसली हे माझं कॅपॅसिटरचंच बिहेवियर आहे आणि त्याचे युनिट मी सांगितलं होतं फॅराड पर युनिट लेंथ. आणि शेवटी आपण घेतलं होतं जी, त्याला आपण कॅपॅसिटर असं म्हणलं होतं, जो माझा डायलेक्ट्रिक लॉस असतो ऍक्च्युली, त्याचे युनिट मी घेतलं बाळांनो मोह पर युनिट लेंथ, है ना. आता बघा थोडंसं रिवाइज करून गेलं 2-3 मिनिटांमध्ये. कारण बघा सब्जेक्टमध्ये माझं काम आहे तुमचा कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह करून देणं. सब्जेक्टचा जर विचारच करत बसले की सर माझं कसं होईल, है ना, सब्जेक्ट कसा मॅनेज होणार, तर मग होणार नाही बाळांनो, है ना. रिवाइज करत राहावं लागणार. आता नीट ऐका, थोड्याशा नवीन कॉन्सेप्टकडे आपण आज जाणार आहोत, है ना. तो कॉन्सेप्ट पहिले मी तुमचा चांगला रिवाइज करून घेतो आणि एकदा कॉन्सेप्ट रिवाइज झाला की मग तुम्हाला काही नवीन नवीन गोष्टी परत ऐकायला भेटतील. बघा पहिले कॉन्सेप्ट घेतो. आता बघा माझं टार्गेट काय सर? सुरुवातीपासून सांगतोय, याच्यावर येण्या पहिले काही कॉन्सेप्ट क्लिअर घेतो. मी सुरुवातीपासून सांगतोय माझं टार्गेट काय की माझ्या ट्रान्समिशन लाईनचे 2 एंड असतात सर. एक माझा हा एंड झाला फॉर एक्झाम्पल आणि हा झाला माझा दुसरा एंड, असे 2 लाईन आहे आणि ही माझी काय सर? ट्रान्समिशन लाईन आहे. आता ट्रान्समिशन लाईनची स्वतःची काहीतरी लेंथ असणार आणि हा जो एंड आहे सर, या एंडला मी काय म्हणतो? याला मी लोड म्हणू शकतो. याला काय म्हणतो? लोड म्हणतो. आणि हा काय झाला सर? हा असतो माझा सोर्स, जिथून माझी एनर्जी मी ट्रान्सफर करतोय आणि जिथपर्यंत पोहोचते. माझं मॅक्झिमम टार्गेट काय? मी काल तुम्हाला ग्लासचं पण एक्झाम्पल दिलं होतं. बाबाला जर कोणाला पाणी द्यायचं आहे तर आपण चूज करणार असाच कॅन्डिडेट चूज करणार किंवा असा घरातला माणूस चूज करणार तो जास्तीत जास्त पाणी कमीत कमी सांडून बाबापर्यंत पोहोचवेल. म्हणजेच काय, माझी जी एनर्जी ट्रान्सफर होते, इलेक्ट्रिकल एनर्जी जी मला ट्रान्सफर करायची आहे, किंवा एनर्जी म्हणण्यापेक्षा ना शॉर्टकटमध्ये आपण इलेक्ट्रिकल पॉवर म्हणूया आता, है ना. जनरली मला ट्रान्सफर पॉवरच करायची असते. जर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर करायची असेल तर माझं टार्गेट काय असलं पाहिजे सर? लॉस माझा कमीत कमी झाला पाहिजे, है ना. कमीत कमी लॉस मध्ये माझी एनर्जी एका जागेवरून दुसऱ्या जागी ट्रान्सफर झाली पाहिजे, हा माझा टार्गेट असतो. आता बघा मी जेव्हा पॉवर बोलतो बाळांनो, पॉवरचा सरळ फॉर्म्युला काय असतो? V × I. ऍक्च्युली आपण आता cos phi पण घेतो, पण मी सध्या रिॲक्टिव्ह पॉवर, ऍक्टिव्ह पॉवर या पॉवरच्या झंझट मारीमध्ये पडत नाही. तो सध्या माझा इश्यू नाहीये. फक्त सध्या V × I. ऑब्व्हियसली AC तर काहीतरी अँगल असणार तर फाय असणार, पण सध्या मला फायशी घेणं नाही. मॅक्झिमम पॉवरचा विचार करतो की अँगल 0 आहे म्हणजे माझी मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होते. म्हणजेच काय सर? पॉवर म्हणजे माझा व्होल्टेज आणि करंट या दोघांचा विचार मला करावा लागेल. जर माझी पॉवर एका जागेवरून दुसऱ्या जागी चालली आहे म्हणजे व्होल्टेज आणि करंट दोन्ही चाललंय. आता होतं काय माहिती का, जसं मी तुम्हाला कालचंच एक्झाम्पल कंटिन्यू करतो. आईने ग्लास भरून पाणी दिलं, मी चांगला मुलगा निवडला जो पूर्ण ग्लास भर पाणी पप्पाकडे घेऊन जाईल. तो पप्पाकडे घेऊन गेला.
पण पप्पाने पूर्ण पाणी पिलंच नाही, अर्धाच ग्लास पाणी दिलं, तर अर्धा ग्लास पाणी काय होणार, परत आईकडे आपण परत नेऊन देणार, घ्या या पप्पाने अर्धाच ग्लास पाणी दिले, अर्धा ग्लास तू परत घे. म्हणजे झालं काय, जिथून ग्लास भरून आला होता तिथे परत अर्धा ग्लास पाणी काय गेलं, परत गेलं. का, कारण जो पिणारा त्याने पूर्ण पाणी पिलंच नाही. तर हे सेम गोष्टी इथं पण होते बाळांनो. फॉर एक्झाम्पल इथून मी एक इलेक्ट्रिकल सिग्नल ट्रान्सफर केलं है ना, असं काहीतरी इलेक्ट्रिकल सिग्नल मी ट्रान्सफर केलं. आता जेव्हा हे इलेक्ट्रिकल सिग्नल माझं ट्रान्सफर होत आहे, जेव्हा हे इलेक्ट्रिकल सिग्नल इथं पोहोचेल त्याने पूर्ण सिग्नल घेतलं पाहिजे ना, हे पूर्ण सिग्नल त्याने घेतलं पाहिजे, बरोबर. जर त्याने पूर्ण सिग्नल घेतलं नाही आणि काही सपोज आता या सिग्नलला मी पॉवरच्या फॉर्ममध्ये मोजतो, फॉर एक्झाम्पल मी 4 किलोवॉट एवढी पॉवर काय करतोय, ट्रान्सफर करतोय है ना, आणि सपोज याने फक्त 3.8 किलोवॉट एवढीच पॉवर घेतली. आता एवढीच काय घेतली ते मी नंतर सांगतो, त्याला काही कंडिशन आहे. एवढीच पॉवर घेतली तर उरली किती पॉवर बाळांनो, माझी पॉवर उरली 0.2 किलोवॉट. ही परत कुठे जाणार, परत माझ्या सोर्सकडे जाणार. हे एक्झाम्पल असंच लक्षात घेतलं मी, की मी आईने तुम्हाला ग्लास भरून पाणी पप्पाला दिलं, पप्पाने जर पूर्ण पाणी पिऊन घेतलं असतं तर मग आईकडे पाणी रिटर्न गेलंच नसतं, पण पप्पाने तर अर्धाच ग्लास पाणी पिलं ना, तर अर्धा ग्लास पाणी परत आईकडे गेलं है ना. सेम सिनारी इथं झाला. मग मला काळजी काय घ्यायची आहे, मला काळजी घ्यायची आहे की जितकंही पॉवर मी ह्या जागेवर ट्रान्सफर करतोय तितकंच पॉवर याने सगळी पॉवर काय केली पाहिजे, ऍब्झॉर्ब केली पाहिजे, सगळी पॉवर त्याने घेतली पाहिजे. तसंच आता पप्पा घरी येतात, आता आईला पप्पाची सवय झाली, आईला माहिती पप्पा किती पाणी पितात, आई तेवढंच पाणी ग्लासात बनणार जेवढं पाणी पप्पा पितात, म्हणजेच काय परत ते पाणी रिटर्न किचनमध्ये येणार नाही. सेम मी अशी काळजी घेईल की याने सगळी पॉवर काय केली पाहिजे, पिली पाहिजे. मग ही सगळी पॉवर पिण्यासाठी कंडिशन काय सर, याच्यासाठी कंडिशन आहे माझं ज्या लोडचं इम्पिडन्स आहे ZL हे कोणाच्या बरोबर असलं पाहिजे सर, Z0च्या इक्वल झालं पाहिजे. जर माझं आता ZL काय सर, अगोदरच सांगतो, ZL ला बोलतो आपण लोड इम्पिडन्स. काय म्हणतो सर, फक्त कंडिशन लक्षात ठेवायची, जास्त त्रास घेऊ नका. याला बोलतो बाळांनो मी लोड इम्पिडन्स, आणि जो माझा Z0 आहे बाळांनो याला म्हणतो मी कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स. याला काय म्हणतो मी, कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स म्हणतो है ना. आता जर मला असं हवं असेल की जितकी पॉवर माझी येते तितकी सगळीच्या सगळी पॉवर याने काय केली, ऑब्झॉर्ब केली पाहिजे, तर कंडिशन काय सर, ZL इक्वल्स टू Z0. यालाच आपण काय म्हणतो, याच केसला आपण म्हणतो इम्पिडन्स मॅच झालं पाहिजे. या कंडिशनला इम्पिडन्स मॅचिंग असंही म्हणतात. काय म्हणतात बाळांनो, इम्पिडन्स मॅचिंग. म्हणजेच काय, जितकं माझं लोडचं इम्पिडन्स आहे तितकंच इम्पिडन्स माझं कॅरेक्टरिस्टिकचं पण असलं पाहिजे. त्याची जी माझ्या ज्या सिग्नलची कॅरेक्टरिस्टिक आहे त्याचं पण इम्पिडन्स, त्याचं इम्पिडन्स आणि माझ्या लोडचं इम्पिडन्स काय झालं पाहिजे, मॅच झालं पाहिजे. जर दोन्ही इम्पिडन्स माझे मॅच झाले तर त्या कंडिशनला म्हणतो की कोणत्याही प्रकारची वेव्ह रिफ्लेक्ट होणार नाही, सगळीच्या सगळी वेव्ह काय होऊन जाईल, ऍब्झॉर्ब होऊन जाईल. पण आयडियली असं होतं का, तर आयडियली असं होतं का हे कोणावर डिपेंड असणार बाळांनो. आता बघा ZL तर माझं बघा Z0 म्हणजेच काय, कॅरेक्टरिस्टिक हे तर फिक्स असणार. तर मला लोडचं इम्पिडन्स अशा प्रकारे मॅनेज करावं लागेल की त्याने कोणावर मॅच केलं पाहिजे, Z0 मॅच केलं पाहिजे, तेव्हाच तर माझं इम्पिडन्स मॅच होणार आणि माझी जास्तीत जास्त पॉवर जी ती कारण ऍब्झॉर्ब होणार. पण असं आयडियली होत नाही है ना. आयडियली आपण कितीही मॅच करण्याचा प्रयत्न केला थोडा बहुत डिफरन्स येतो. मग याच्यामुळे होतं काय बघा, आता झालं काय बघा, मी काही गोष्टी परत एक्सप्लेन करतो. इथं म्हणण्यापेक्षा आता नवीन डायग्राम घेतो, नीट ऐका बघा. परत मी तेच घेतलं बाळांनो, एक माझा सोर्स एंड आहे, हा माझा सोर्स आहे आणि हा काय माझा लोड आहे, लोड जिथं माझी पॉवर चालली आहे ना. आता फॉर एक्झाम्पल ही माझी वेव्ह जी मी ट्रॅव्हल करतोय सोर्स पासून है ना, आणि ही माझी वेव्ह जी माझ्या लोडला आली. आता पॉवर परत तेच घेतो मी, याला विचार करू की हा माझा 4 किलोवॉटचा पॉवर होता, त्याच्यापैकी 3.9 किलोवॉटचा पॉवर काय केलाय ना, ऑब्झर्व केला, 3.9 केला फॉर एक्झाम्पल. तर वापस पॉवर किती चाललाय बाळांनो, वापस चाललाय माझा है ना. तर माझी रिटर्न जो चाललाय, रिटर्न किती चाललाय, 0.1 किलोवॉट एवढा परत चाललाय, कारण 4 मधून 3.9 गेले तर उरलेली पॉवर माझी रिटर्न चालली. आता होतं काय माहिती, याच्यामुळं माझी ही जी वेव्ह आहे, जी वेव्ह चालली आहे, ह्या वेव्हला काय म्हणतो बाळांनो मी, सपोज हे व्होल्टेज आहे ना, मी व्होल्टेजच्या विषयी सपोज बोलतोय, तर ही जी वेव्ह ती चालली त्याला म्हणतो मी इन्सिडेंट व्होल्टेज, काय म्हणणार VI. जे माझं इन्सिडेंट होतं म्हणजेच काय तिथं चाललंय, VI ला काय म्हणतो बाळांनो मी, इन्सिडेंट व्होल्टेज बोलतो है ना. काही नवीन नवीन वर्ड ऍड होणार पण तुम्हाला थोड्या वेळाची सवय होऊन जाणार. इन्सिडेंट व्होल्टेज म्हणजे जे व्होल्टेज माझं याच्यावर इन्सिडेंट झालं म्हणजे काय चाललंय, आणि जे व्होल्टेज माझं परत येतंय त्याला मध्येच डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या शिक्षकांची शिकवणी आवडत असेल आणि आमच्या सोबत तुम्हाला संपूर्ण कोर्स कंटिन्यू करायचा असेल
तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, जे प्ले स्टोर वर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि हो, आमचे फ्री डेमो लेक्चर बघा आणि शिकवणे आवडत असेल तर कोर्स परचेस करून लागून जा अभ्यासाला. कारण आमचं फक्त एकच स्वप्न आहे, काय की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. आणि आमच्या ऑनलाईन कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस प्रॉपर कॉन्सेप्च्युअली प्रत्येक ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट नुसार तुम्हाला शिकवलं जाईल. फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल, आमच्या थेरी नोट्स मिळेल, पीवायक्यूचं सोल्युशन मिळेल. सर्व 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 तुम्हाला मिळेल एकदमच अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. आत्ताच जा ऍप्लिकेशनला डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर बघा, शिकवणं आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या. आणि हो, जर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे असेल तर आमचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेले आहे, यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळवू शकतात. चला तर आता आपल्या लेक्चरला कंटिन्यू करूया. काय म्हणणार बांधव, VR म्हणजे काय, रिफ्लेक्टेड व्होल्टेज. याला काय म्हणणार मी, रिफ्लेक्टेड व्होल्टेज म्हणणार. आता होतं काय, माझं बघा, ही वेव्ह इकडे चालली होती, इथपर्यंत आली, काहीतरी परत गेली, पण ही वेव्ह तर चाललीच आहे ना आणखी. तर माझी जी इन्सिडेंट व्होल्टेज आणि रिफ्लेक्ट व्होल्टेज दोन्ही कंबाईन होऊन जातात बाळांनो. कंबाईन होणं म्हणजे काय, दोघं एकमेकाला इंटरफेअर करतात. काय शब्द वापरला मी, इंटरफेअर. इंटरफेअर म्हणजेच काय, ते एक दुसऱ्यांना कंबाईन करतात, इंटरफेअर करतात. आता कसं इंटरफेअर करणार बघा, ही झाली फॉर एक्झाम्पल माझी इन्सिडेंट वेव्ह, याला म्हणतात मी VI. आणि दुसरी वेव्ह याच्यावर कंबाईन होऊन जाते, कारण त्याच्या रस्त्यात आली नाही, ही ज्या रस्त्यात झाली त्याच रस्त्याने ही पण परत येते. तर ही जी माझी दुसरी याच्यावर काय होणार, इन्सिडेंट होणार. ही कोणती झाली, माझी रिफ्लेक्टेड वेव्ह. आणि या दोन्ही वेव्ह एकमेकांना एकत्र झाल्यामुळे काय होतं माहिती का, या दोघांना जर कंबाईनली बघितलं तर या दोघांचा जर बघा, आता दोन्ही माझे व्होल्टेज आहे, दोघांचा जर कंबाईन इफेक्ट बघितला तर कुठे मला व्होल्टेज जास्त भेटणार, कुठे मला व्होल्टेज कमी भेटणार. प्रत्येक पॉईंट तुम्ही निवडला, प्रत्येक पॉईंटला जर बघितलं व्होल्टेज कमी जास्त होतं. ऑब्वियसली जिथं व्होल्टेज येतं करंट पण असणारच आहे बाळांनो. बघा, जिथं व्होल्टेज असतं तिथं करंट असतं, दोन्ही सख्खे भाऊ जे एकाच पंक्तीत बसतात, तर व्होल्टेज आहे म्हणजे करंट पण आहे. तसंच इथं कुठेतरी मला जास्त करंट भेटणार, कुठे मला कमी करंट भेटणार. म्हणजे ह्या वेव्ह एकत्र आल्या आहेत ना, त्या वेव्ह मध्ये काय असणार, व्होल्टेज आणि करंटचं काय असणार बाळांनो, व्हॅरिएशन असणार. ह्या ज्या वेव्ह कंबाईन झाल्या त्याच्यामध्ये काय असतं बाळांनो, व्होल्टेज आणि करंटचं काय असतं, व्हॅरिएशन असतं. ते कंटिन्युअसली व्हॅरी होत राहतात, करंटचं व्हॅरिएशन होत राहतं. म्हणजेच या दोन वेव्ह काय झाल्या, एकमेकांना त्यांनी इंटरफेअर केलं. आणि ही जी कंडिशन आहे बाळांनो, ज्या कंडिशन मध्ये माझ्या लोडने टोटल पॉवर ऍब्झॉर्ब नाही केली, त्याच्यामुळे काही पॉवर माझी रिफ्लेक्ट झाली, आणि ते रिफ्लेक्ट झालेली पॉवर माझ्या इन्सिडेंट वेव्हबरोबर इंटरफेअर झाली. आणि इंटरफेअर होण्याची जी कंडिशन आहे, या वेव्हलाच आपण काय म्हणतो, स्टँडिंग वेव्ह म्हणतो. काय म्हणतो, स्टँडिंग वेव्ह. आता त्याला स्टँडिंग वेव्ह का म्हणतो, कारण ह्या आपली पोझिशन कुठेतरी फिक्स करून ठेवतात. कारण बघा, माझं लोड तर असं पण सगळी पॉवर घेणार नाहीये, त्याच्यामुळे हे रिफ्लेक्शन कंटिन्यूअस चालू राहणार आणि इन्सिडेंट पण कंटिन्यूअस चालू राहणार. त्याच्यामुळे हे आपली पोझिशन कुठेतरी एका बाजूला फिक्स करून ठेवतात, म्हणून यांना मी स्टँडिंग वेव्ह म्हणतो. मग जर कोणी तुम्हाला खूप जनरल विचारलं, बघा सगळं डिस्कशन बाजूला ठेवा, हे गेलं उडत, नॉर्मली विचार करा, सर स्टँडिंग वेव्ह का जन्माला आली, मला सांगा. जर माझी पॉवर रिफ्लेक्ट झालीच नसती तर इन्सिडेंट रिफ्लेक्टेड कंबाईन झाली असती का, बिलकुल झाली नसती. दोघं एकमेकांना इंटरफेअर केलंच नसतं. इंटरफेअर केलं नसतं तर माझी स्टँडिंग वेव्ह जन्माला आली नसती. म्हणजे सगळा लफडा कुठे आहे, सगळा लफडा इकडे आहे की माझी वेव्ह रिफ्लेक्ट होते म्हणून सगळा पंगा होतोय. मग हे रिफ्लेक्शन जर झिरो करायचं असेल तर मला काय करावं लागेल, ZL = Z0 करावं लागेल. म्हणजे मला इम्पिडन्स मॅच करावं लागेल. कारण जर मी माझं इम्पिडन्स मॅच करण्यात सक्सेसफुल झालो, एकच मिनिटात आहे बाळांनो, मी कॅमेरा नीट करतो. आवाज येत असेल, फक्त मला कॅमेरा नीट करू द्या. चालतंय है ना, आता मी दिसत असेल है ना. तर जर मी माझा इम्पिडन्स सक्सेसफुली मॅच केलं तर माझं काम होऊन गेलं ना बाळांनो. कारण जर माझा इम्पिडन्स मॅच झालं तर कोणतीच पॉवर रिफ्लेक्ट होणार नाही, आणि पॉवर जर कोणती रिफ्लेक्टच झाली नाही तर ऑब्व्हियसली एक गोष्ट नक्की आहे की मला स्टँडिंग वेव्ह भेटणार नाही है ना. तर बघा, स्टँडिंग वेव्हचा कॉन्सेप्ट मला तुमच्यापर्यंत पोहोचवतात, जो कुठून आला, क्लिअर आहे. आणि मग याच्यामध्ये माझी किती पॉवर रिफ्लेक्ट होते हे कोण सांगणार, ते सांगणार माझा रिफ्लेक्शन कोएफिशियंट. हा पण कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगेन. आणि जर मी लोडची गोष्ट करतोय तर मला लोड विषयी काय माहिती सर, माझं जे लोड आहे, लोड विषयी मला काय माहिती आहे ना. तर लोड माझं शॉर्ट सर्किट पण होऊ शकतं, लोड माझं ओपन सर्किट सुद्धा होऊ शकतं है ना. आणि शॉर्ट सर्किट ओपन सर्किट नुसार माझ्या वेगवेगळ्या कंडिशन आणखी जन्माला येतात. कोणकोणत्या कंडिशन जन्माला येतात, जर मी शॉर्ट सर्किट घेतलं सर तर ऑब्व्हियसली व्होल्टेज 0 होणार.
म्हणजे जितकं पण व्होल्टेज येतंय ते माझ्या आउटपुटने काहीच घेतलं नाही, सगळं रिफ्लेक्ट करून टाकलं. आणि व्होल्टेज गेलं म्हणजे व्होल्टेज बरोबर करंट पण तर जाणारच आहे ना. म्हणजे माझ्या शॉर्ट सर्किटमध्ये पण कम्प्लीट रिफ्लेक्शन होणार. तसं ओपन सर्किट घ्या, ओपन सर्किटमध्ये करंट झिरो होऊन जातं सर. म्हणजेच काय, माझ्या टर्मिनल एंडला कोणत्याही प्रकारचा करंट तो घेणार नाही. आणि जर करंट घेणार नाही सगळं करंट परत जाणार, आणि करंट जाणार तर करंट बरोबर करंटचा सक्का भाऊ व्होल्टेज पण परत जाणार. म्हणजे माझे व्ही आणि आय दोन्ही परत चाललाय. आणि व्ही आय म्हणजे पॉवर आहे. म्हणजे दोन्ही केस म्हणजे माझा कंप्लीट रिफ्लेक्शन होतंय. या ज्या कंडिशन आहे या आपण वन बाय वन डिस्कस करणार आहे. म्हणजे ही जी कंडिशन आहे तर इथं नो रिफ्लेक्शन म्हणजे नो स्टँडिंग वेव्स. बाकीच्या ज्या कंडिशन याच्यामध्ये कंप्लीट रिफ्लेक्शन होणार. कारण तुम्ही शॉर्ट सर्किट घ्या किंवा ओपन सर्किट घ्या, दोघांमध्ये एक तर माझं व्होल्टेज झिरो होतंय टर्मिनलला म्हणजे लोडला, किंवा माझं करंट झिरो होतंय. आणि व्होल्टेज आणि करंट जर माझं झिरो झालं, त्याने व्होल्टेज पण घेतलं नाही, करंट पण घेतलं नाही, सगळं परत दिलं. आणि सगळं परत दिलं म्हणजे सगळं माझं रिफ्लेक्ट होतंय आणि रिफ्लेक्शन होतंय म्हणजे माझं स्टँडिंग वेव्ह जन्माला येते. राईट आहे. तर हा थोडासा बेसिक कॉन्सेप्ट बांधणं बऱ्यापैकी थोडीफार नॉलेज लागलं असेल. कारण बघा जोपर्यंत हा बेस माहित नाही ना, स्टँडिंग वेव्ह म्हणा किंवा व्होल्टेज स्टँडिंग वेव्ह रेशो म्हणा, रिफ्लेक्शन कोएफिशियंट म्हणा, लोडच्या वेगवेगळ्या कंडिशन म्हणा, त्या समजून सांगून काय फायदा नाहीये. मेन हा बेस अगोदर क्लिअर झाला पाहिजे. आता काय करूया, वन बाय वन गोष्टी डिस्कस करूया की मला नेमकं काय काय परीक्षे करता शिकायचंय. मी जेवढंही ज्ञान दिलं ते बेसिक होतं. एकदा जर ते बेसिक बऱ्यापैकी कळलं असेल ना, त्या गोष्टी तुमच्या 100% क्लिअर होणार आहे. बघा सगळ्यात पहिले स्टँडिंग वेव्ह रेशो का असतो. आता बघा स्टँडिंग वेव्ह रेशो म्हणजेच काय सर, की माझी जी स्टँडिंग वेव्ह आहे जी तुम्हाला आता एक्सप्लेन केली, त्याचं एक मॅक्झिमम व्होल्टेज असणार आणि एक मिनिमम व्होल्टेज असणार, किंवा त्याचं एक मॅक्झिमम करंट असणार, एक मिनिमम करंट. मी सांगितलं ना त्याच्यामध्ये काय होतं सर, माझं व्होल्टेज आणि करंट व्हॅरी होत राहतं. आता व्हॅरिएशन होतं म्हणजेच काय, कुठे मला व्होल्टेज काय भेटणार सर, मॅक्झिमम भेटणार, आणि कुठे मला व्होल्टेज काय भेटणार सर, मिनिमम भेटणार. माझ्या मॅक्झिमम मिनिममच्या कंडिशन येणार. सेम मला कुठे करंट काय भेटणार सर, करंट मला कुठे मॅक्झिमम भेटणार तर कुठे करंट मला मिनिमम सुद्धा भेटणार. कारण दोघं एकत्र आल्यामुळे वेगवेगळे पॉईंट आहे बाळांनो. कोणत्या पॉईंटला मला व्होल्टेज जास्त भेटू शकतं, एखाद्या पॉईंटला मला व्होल्टेज कमी भेटू शकतं, आणि सेम करंट बरोबर पण होऊ शकतो. सो व्होल्टेज स्टँडिंग वेव्ह रेशो म्हणजेच काय, माझ्या मॅक्झिमम आणि मिनिमम व्होल्टेजचं कॉम्बिनेशन. तर बघा त्याला डिफाईन कसं केलं बघा, स्टँडिंग वेव्ह रेशो इज द रेशो ऑफ मॅक्झिमम टू मिनिमम व्होल्टेज. हा कोणाचा रेशो आहे, मॅक्झिमम टू मिनिमम व्होल्टेजचा काय असणार, रेशो असणार. आता तुम्ही व्होल्टेजचा रेशो म्हणा किंवा ऑर म्हणलं बघा, किंवा करंटचा रेशो म्हणा, दोघं सारखेचे. कारण बोलू ना, व्होल्टेज आणि करंट हे दोन सख्खे भाऊ आहे जे एकाच पंक्तीत जेवायला बसतात है ना. ते सख्खे भाऊ, ते एकमेकाचा पिछा कधीच सोडत नाही. जिथं व्होल्टेज तिथं करंट असणार, जिथं करंट तिथं व्होल्टेज असणार. म्हणून दुसरी डेफिनेशन काय बघा, स्टँडिंग वेव्ह रेशो द रेशो ऑफ मॅक्झिमम करंट टू मिनिमम करंट ऑन ट्रान्समिशन लाईन. माझ्या ट्रान्समिशन लाईन मध्ये मॅक्झिमम टू मिनिमम करंटचा जो रेशो आहे त्यालाच मी काय म्हणतो बाळांनो, स्टँडिंग वेव्ह म्हणतो. मग परीक्षेला कधी कधी स्टँडिंग वेव्ह रेशोचं न्यूमेरिकल येऊन जातं है ना. दिलं जातं की इन अ ट्रान्समिशन सिस्टम द मॅक्झिमम व्होल्टेज इज दिस, मिनिमम व्होल्टेज इज दिस, कॅल्क्युलेट द स्टँडिंग वेव्ह रेशो है ना. तर तुम्ही दोन्ही फॉर्म्युला मिळू शकता, व्ही मॅक्स भागिले व्ही मिनिमम किंवा आय मॅक्स भागिले व्ही मिनिमम. किंवा व्होल्टेजसाठी एक स्टँडर्ड रेशो आहे सर, ज्याला व्होल्टेज स्टँडिंग वेव्ह रेशो असे म्हणतात. जर स्पेसिफिकली VSWR लिहिलंय म्हणजे व्होल्टेज स्टँडिंग वेव्ह रेशो लिहिलाय, त्याला मी कसं डिफाईन करणार, मॅक्झिमम व्होल्टेज टू मिनिमम व्होल्टेज असं डायरेक्टली पण काय करू शकतो, त्याला मी डिफाईन करू शकतो. क्लिअर आहे. रेशो ऑफ मॅक्झिमम व्होल्टेज टू मिनिमम व्होल्टेज इन अ ट्रान्समिशन लाईन इज कॉल्ड एज व्होल्टेज स्टँडिंग वेव्ह रेशो. तर पहिले रेशो कळले, कारण माझ्या स्टँडिंग वेव्ह मॅक्झिमम व्होल्टेज पण आहे सर, मिनिमम व्होल्टेज पण आहे, त्याच्यामुळे दोघांना काय करणार सर, 100% कन्सिडर करणार. आता नीट ऐका मी काय सांगतोय. आता स्टँडिंग वेव्ह काय असतं ते डिस्कस करू. आता स्टँडिंग वेव्हचं मी ऑलरेडी तुम्हाला डिस्कशन दिलंय. जेव्हाही मी स्टँडिंग वेव्ह विषयी बोलतोय, स्टँडिंग वेव्ह म्हणजे नेमकं काय सर, स्टँडिंग वेव्ह म्हणजे सर, जर माझी जेव्हा एनर्जी एका जागेवरून दुसऱ्या जागी ट्रान्सफर होत होती, 4 किलोवॅट पॉवर जेव्हा माझं ट्रान्सफर होत होतं, सगळं पॉवर लोडने खाल्लं का, नाही खाल्लं. का नाही खाल्लं, कारण इम्पिडन्स मॅच नाही आलं. मग काय झालं, मग काही पॉवर रिफ्लेक्ट झाली. मग काय आलं, मग रिफ्लेक्टेड पॉवर माझ्या इन्सिडेंट वेव्हवर कंबाईन झाली. हा मग ते दोघं कंबाईन झाल्यामुळे त्यांनी एकमेकाला इंटरफेअर केलं. ओके, मग इंटरफेअर केल्यामुळे काय झालं, मला मॅक्झिमम मिनिमम व्होल्टेज वेगवेगळ्या पॉईंटला भेटले आणि त्यांनी आपली पोझिशन फिक्स केली. त्यालाच तर मी काय म्हणतो सर, स्टँडिंग वेव्ह म्हणतोय. तेच मला स्टँडिंग वेव्ह मध्ये काय करायचंय, थेरीला शिकायचंय. बघा सगळ्यात पहिला पॉईंट होता स्टँडिंग वेव्हचा. वन बाय वन पॉईंट क्लिअर करू. परीक्षेला मला हे ऍज इट इज लिहायचं. बघा, टू वेव्हज ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डायरेक्शन. चेक करा सर, जेव्हा ह्या दोन वेव्ह कंबाईन झाल्या तर माझ्या ह्या वेव्हचं डायरेक्शन कसं होतं सर, असं होतं, आणि माझ्या रिफ्लेक्टेड वेव्हचं डायरेक्शन असं. दोघांचं डायरेक्शन कसं, अपोजिट आहे सर. एक असं चालली आहे, एक अशी चालली, म्हणजे डायरेक्शन कसं सर, दोघांचं अपोजिट आहे. मग काय बोललं बघा, टू वेव्हज ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डायरेक्शन
आणि अपोजिट डायरेक्शन ट्रॅव्हल त्यांनी एकमेकाला काय केलं सर, इंटरफेअर केलं, प्रोड्युसिंग इंटरफेरन्स पॅटर्न. त्यांनी एकमेकाला इंटरफेअर करून इंटरफेरन्स पॅटर्न फॉर्म केला, ज्यालाच मी काय म्हणतो स्टँडिंग वेव्ह म्हणतो. बघा डायरेक्ट वाचून दाखवलं असतं कधी आयुष्यात कळलं नसतं. म्हणून बघा हा सब्जेक्ट पाठ करून कधीच होत नाही. याला तुम्ही लॉजिकली लक्षात घेतलं तर हा या सब्जेक्ट सारखा सोपा सब्जेक्टच नाहीये, पण लॉजिकली गोष्टी लक्षात घ्यायच्या. तर मी काय म्हणलं, टू वेव्ह ट्रॅव्हलिंग कशा ट्रॅव्हल करता, इन अपोजिट डायरेक्शन. त्याच्यामुळे काय झालं, त्यांनी इंटरफरन्स प्रोड्यूस केला, ते एकमेकाला इंटरफेअर केलं आणि इंटरफेरन्स पॅटर्न जो त्याचा तयार होतो त्यालाच मी काय म्हणतो स्टँडिंग वेव्ह असं म्हणतो. पहिला पॉईंट क्लिअर झाला. मग स्टँडिंग वेव्ह तयार होण्याचं सगळ्यात इम्पॉर्टंट रिझन काय सर, की माझी इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह काय, त्या दोघांनी काय केलं, एकमेकाला इंटरफेअर केलं. तोच पुढचा पॉईंट बघा, स्टँडिंग वेव्ह आर फॉर्म ड्यू टू इंटरफरन्स ऑफ इन्सिडेंट अँड रिफ्लेक्टेड वेव्ह. एक वेव्ह इन्सिडेंट होती, एक वेव्ह रिफ्लेक्टेड होती, दोघांनी एकमेकाला इंटरफेअर केलं, म्हणून माझी स्टँडिंग वेव्ह काय झालं सर, माझी फॉर्म झाली. आता स्टँडिंग वेव्ह फॉर्म होण्याचं एक रिझन असं पण आहे सर, की माझा जो लोड होता, ही जी वेव्ह आहे ही लोडला प्रॉपरली टर्मिनेट नाही झाली. म्हणजे त्याने लोडने तिला कम्प्लिटली ऍब्झॉर्ब केलं का, बिलकुल केलं नाही. त्यालाच मी काय म्हणतो, त्याने लोडला कम्प्लिटली ती टर्मिनेट नाही झाली. काही वेव्ह परत पॉवर, काही बरं ना, पप्पाने अर्धाच ग्लास पाणी पिलं ना, पप्पाने सगळं पाणी प्रॉपर पिलं असतं तर त्याला प्रॉपर टर्मिनेशन म्हणतो मी. जे समोर वाढून दिलं ते सगळं खाल्लं म्हणजे प्रॉपर टर्मिनेशन झालं. ते इथं होतंय का सर, बिलकुल होत नाहीये. आणि तेच कारण आहे माझी स्टँडिंग वेव्ह तयार होते. तोच माझा पुढचा पॉईंट आहे बघा सर. पुढचा पॉईंट काय म्हणतो, पॉईंट नंबर 3 का ऑकर झाला बघा. स्टँडिंग वेव्ह ऑकर व्हेन ट्रान्समिशन लाईन इज नॉट प्रॉपरली टर्मिनेटेड. माझी ट्रान्समिशन लाईन प्रॉपरली टर्मिनेट झालीच नाही, म्हणून मला काय भेटलं सर, स्टँडिंग वेव्ह भेटली है ना. आणि याच्यामध्ये काय होतं सर, जेव्हा त्यांनी एकमेकाला इंटरफेअर केलं होतं, व्होल्टेज आणि करंट काय होतं यांच्या दोघांमध्ये व्हॅरिएशन होतं है ना. मला मॅक्झिमम मिनिमम व्होल्टेज भेटत जातं. तोच पुढचा पॉईंट आहे बघा सर. पॉईंट नंबर 4 वाचा, व्होल्टेज अँड करंट व्हॅरी अलॉंग द ट्रान्समिशन लाईन. माझ्या ट्रान्समिशन लाईन मध्ये व्होल्टेज आणि करंट काय होतं सर, कंटिन्युअसली काय होत राहतं, व्हॅरी होत राहतं. मग स्टँडिंग वेव्हचं दुसरं बघा, प्रॉपर टर्मिनेशन झालं ना, हे तर एक रिझन झालं. दुसरं रिझन काय होतं, जर माझा इम्पिडन्स परफेक्टली मॅच झाला असता तर स्टँडिंग वेव्ह भेटली असती का, बिलकुल भेटली नसते. कारण स्टँडिंग वेव्ह अवॉइड करण्यासाठी मी काय सांगितलं, माझं लोड इम्पिडन्स आणि कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स काय झालं पाहिजे, मॅच झालं पाहिजे. जर ते मिसमॅच झालं तरच माझी स्टँडिंग वेव्ह होते. आणि तोच माझा पुढचा पॉईंट आहे बघा सर. पॉईंट नंबर 5 वाचा, स्टँडिंग वेव्ह आर प्रोड्यूस बिकॉज ऑफ इम्पिडन्स मिसमॅच. माझं इम्पिडन्स मिसमॅच झाल्यामुळे मला काय भेटते, माझी स्टँडिंग वेव्ह भेटते. क्लिअर आहे. मग बघा म्हणजेच काय, माझ्या लोड साईडला माझं जे पॉवर आहे ती कम्प्लिटली ऍब्झॉर्ब होते, बिलकुल नाही, ती परत चालली. मग माझं पॉवर परत केव्हा जाणार हे तुम्हाला मी कुठं सांगितलं बघा, इथे सांगितलं होतं. जर माझा लोड शॉर्ट सर्किट मी केला तर शॉर्ट सर्किटला काय होतं सर, माझ्या शॉर्ट सर्किटच्या कंडिशनमध्ये माझं व्होल्टेज 0 होऊन जातं. आणि आपण शॉर्ट सर्किट कुठे करतोय सर, लोडला करतोय. जर लोडला मी कम्प्लिटली असं शॉर्ट सर्किट केलं तर माझं जे व्होल्टेज आहे ते 0 होऊन जाईल. म्हणजेच माझा लोड काही व्होल्टेज घेईल का, काहीच घेणार नाही. म्हणजे माझं सगळं व्होल्टेज कुठे चाललंय, परत सोर्सकडे चाललंय. आणि व्होल्टेज चाललं तर व्होल्टेज मागे करंट पण चाललंय. म्हणजे व्होल्टेज आणि करंट व्ही इंटू आय टोटल पॉवर म्हणजे रिफ्लेक्ट होते. तर माझ्या शॉर्ट सर्किटमध्ये पण माझी स्टँडिंग वेव्ह भेटणार, कारण कंप्लीट वेव्ह माझी रिफ्लेक्ट होते. सिमिलरली जर मी ओपन सर्किट जरी केलं सर, तुम्ही जर ओपन सर्किटची जरी कंडिशन घेतली तर ओपन सर्किटमध्ये काय 0 होतंय सर, माझं करंट 0 होतंय. ओपन सर्किटमध्ये कोणत्याही प्रकारचं करंट ऍब्झॉर्ब होत नाही. म्हणजे माझ्या लोडला कोणत्याही प्रकारचं करंट ऍब्झॉर्ब झालं बिलकुल नाही. तर सगळं करंट कुठे गेलं, कारण मी त्याला ओपन केलं म्हणजे त्याच्यातून करंटच जाणार नाही. तर सगळं करंटला माझं कुठे जाणार, परत माझ्या सोर्सला जाणार. करंट गेलं तर करंट मला करंटचा सक्का भाऊ व्होल्टेज पण जाणार. म्हणजे परत व्ही आणि आय परत गेला. आणि म्हणजेच काय आलं, तिथे पण काय झालं, कम्प्लीट रिफ्लेक्शन झालं. आणि रिफ्लेक्शन झालं म्हणजेच काय, माझ्या स्टँडिंग वेव्ह तयार होणार. कारण जिथं रिफ्लेक्शन आहे तिथं माझी स्टँडिंग वेव्ह, राईट ना. तर स्टँडिंग वेव्हचं मेन रिझन काय, ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट लोड हे दोन माझे मेन रिझन आहे ज्याच्यामुळे मला स्टँडिंग वेव्ह भेटते. कारण जर मी इम्पिडन्स मॅच करून दिलं तर मात्र तिथं कोणत्याही प्रकारचा चान्स नाहीये की मला काय भेटणार, स्टँडिंग वेव्ह भेटणार. तोच माझा पुढचा पॉईंट आहे बघा सर. कॉजेस ऑफ स्टँडिंग वेव्ह. स्टँडिंग वेव्ह का तयार झालं, कारण सर सगळ्यात पहिलं माझं लोड काय ओपन सर्किट आहे, दुसरं कारण आहे माझं लोड शॉर्ट सर्किट आहे, आणि तिसरं कारण सर माझं इम्पिडन्स मॅच होत नाहीये. लोड इम्पिडन्स नॉट इक्वल्स टू कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स. म्हणजेच काय, माझा ZL जर माझ्या Z0च्या इक्वल नाही झाला तर ते पण एक रिझन आहे सर. मला काय भेटतं माहितीये का, मला माझ्या स्टँडिंग वेव्ह भेटतात. इफ ZL इज नॉट इक्वल्स टू Z0 रिफ्लेक्टेड वेव्ह प्रोड्यूस होतात. जर माझं लोड इम्पिडन्स कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स मॅच झालं नाही तर काय होतं सर, माझं ज्या वेव्ह जे त्या काय होतात, रिफ्लेक्ट होतात ते. आणि रिफ्लेक्टेड वेव्ह प्रोड्यूस, आणि दिस रिफ्लेक्टेड वेव्ह माझं काय स्टँडिंग वेव्ह फॉर्म करतात. कारण त्या रिफ्लेक्टेड वेव्ह माझ्या इन्सिडेंट वेव्हवर इंटरफरन्स करणार. त्याने इंटरफेअर केलं म्हणजे माझं व्होल्टेज करंट मध्ये व्हॅरिएशन येणार आणि त्या फिक्स एक पॅटर्न फॉर्म करणार. त्याला मी स्टँडिंग वेव्ह म्हणतोय. तर या 3 कंडिशन आहे स्टँडिंग वेव्हच्या. एक तर माझा लोड ओपन सर्किट असणार किंवा माझं लोड शॉर्ट सर्किट असणार. ओपन आणि शॉर्ट जरी नसलं आणि जर
त्या लोडमध्ये आपण मी ओपन शॉर्ट नाही केलं, काय रेजिस्टन्स तिथं लावलं, पण त्या रेजिस्टन्समध्ये जर माझं लोडचं इम्पिडन्स कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्सवर मॅच नाही आलं तरी पण मला काय भेटणार सर, स्टँडिंग वेव्ह भेटणार. मग माझी वेव्ह किती रिफ्लेक्ट होते मला कोण सांगणार, तर हा सांगतो सर मला रिफ्लेक्शन कोएफिशियंट. माझा रिफ्लेक्शन कोएफिशियंट मला काय सांगतो की माझं किती सिग्नल रिफ्लेक्ट होणार. फॉर एक्झाम्पल मी 4 किलोवॉट जर सिग्नल ट्रान्समिट करतोय तर 4 किलोवॉट पैकी किती सिग्नल माझं रिफ्लेक्ट होतंय हे सांगायचं काम कोण करतं सर, मला हे सांगायचं काम करतो माझा रिफ्लेक्शन कोएफिशियंट. म्हणून खूप इम्पॉर्टंट डेफिनेशन देतोय, व्हॉट इज रिफ्लेक्शन कोएफिशियंट. तर रिफ्लेक्शन कोएफिशियंट द रेशिओ ऑफ रिफ्लेक्टेड व्होल्टेज टू इन्सिडेंट व्होल्टेज इन अ ट्रान्समिशन लाईन. म्हणजे माझ्या ट्रान्समिशन लाईन मध्ये रिफ्लेक्टेड व्होल्टेज भागिले इन्सिडेंट व्होल्टेज याचा जो रेशो आहे सर, यालाच मी काय म्हणणार, माझा रिफ्लेक्शन कोएफिशियंट म्हणणार. आणि व्होल्टेज म्हणा किंवा करंट म्हणा सारखंच आहे, कारण ते सख्खे भाऊ आहे. तर या डेफिनेशनला मी काय म्हणू शकतो, रिफ्लेक्टेड करंट भागिले इन्सिडेंट करंट, याला पण तर मी काय म्हणू शकतो सर, माझा रिफ्लेक्शन कोएफिशियंट म्हणू शकतो. हा कसा दाखवतात सर, असं दाखवतात, अशा साईनने दाखवतात किंवा याला केने पण दाखवतात किंवा याला केने पण डिनोट करतात. नीट आहे का. पहिली डेफिनेशन काय कळली सर, माझी डेफिनेशन काय, रिफ्लेक्शन कोएफिशियंट कोणाकोणाचा रेशो सर, रेशो ऑफ रिफ्लेक्टेड व्होल्टेज अपॉन इन्सिडेंट व्होल्टेज किंवा रिफ्लेक्टेड करंट अपॉन इन्सिडेंट करंट. राईट आहे ना. आता बघा हा दुसरा पॉईंट तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. रिफ्लेक्शन काय येते सर, कारण माझं लोड इम्पिडन्स कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स बरोबर मॅच होत नाही, म्हणून तर माझं काय येतं सर, रिफ्लेक्शन येतंय. वेन लोड इम्पिडन्स इज नॉट इक्वल्स टू कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स सम पॉवर गेट रिफ्लेक्टेड बॅक टुवर्ड द सोर्स. हे मला माहिती ना, जर माझा लोड इम्पिडन्स कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्सला मॅच झालं नाही तर काय होणार, काही पॉवर माझ्या सोर्सकडे परत जाते है ना. आणि उरलेली जी पॉवर आहे ती कोण ऍब्झॉर्ब करतं, मला लोड ऍब्झॉर्ब करत आहे ना, इथं सोर्स लोड आहे ना. तर जर माझा ZL हा Z0च्या इक्वल नसेल आणि जर मी 4 किलोवॉटची अशी काहीतरी सिग्नल पाठवतोय तर हा सगळ्यांना ऍब्झॉर्ब करणार. फॉर एक्झाम्पल याने 3 किलोवॉटच ऑब्झर्व केलं तर एवढं तर कोणी खाल्लं, माझ्या लोडने खाल्लं है ना. आणि उरलेलं जे 1 किलोवॉटचं सिग्नल आहे सर, ते कुठे गेलं सर, माझं ते माझं परत कुठे गेलं, सोर्सकडे गेलं. तर इन्सिडेंट आणि सोर्स माझे अपोजिट डायरेक्शनला पण दाखवतेच लिहिलं बघा. रिमेनिंग पॉवर कोणी ऑब्झर्व केली, लोडने केली. तर जेवढी रिफ्लेक्ट झाली ती झाली, पण उरलेली कोणी ऑब्झर्व केली, माझ्या लोडने ऑब्झर्व केली. रिफ्लेक्शन कोएफिशियंट मला काय सांगतोय सर, इट टेल्स हाऊ मच सिग्नल इज रिफ्लेक्टेड. माझं सिग्नल किती रिफ्लेक्ट होतंय हे सांगायचं काम कोण करतोय सर, मला माझा रिफ्लेक्शन कोएफिशियंट करतोय. याला कशाने, केने दाखवतात किंवा अशा साईनने पण दाखवतात, घाबरायचं नाही. फॉर्म्युला काय, रिफ्लेक्टेड व्होल्टेज अपॉन इन्सिडेंट व्होल्टेज किंवा रिफ्लेक्टेड करंट अपॉन इन्सिडेंट करंट. त्याच्यात दिले बघा सर, VR इक्वल्स टू रिफ्लेक्टेड व्होल्टेज आहे आणि VI काय सर, माझा इन्सिडेंट व्होल्टेज आहे. राईट आहे ना. त्या फॉर्म्युलेच्या फॉर्म मध्ये पण तुम्ही याला एक्झाम फॉर्म मध्ये काय एक्झाम साठी लक्षात ठेवू शकतात. क्लिअर आहे. तर स्टँडिंग वेव्ह मध्ये हा जो पॅरामीटर मी तुम्हाला सांगितला हा पण तितकाच महत्वाचा आहे सर, रिफ्लेक्शन कोएफिशियंट. कारण स्टँडिंग वेव्ह म्हणजेच काय की माझी वेव्ह रिफ्लेक्ट होते, एवढंच सांगतो. स्टँडिंग मला याच्या पलीकडे काय सांगतात, बिलकुल सांगत नाही. स्टँडिंग वेव्ह आहे याचा अर्थ फक्त एवढाच कळतो की माझी सगळी पॉवर लोडने ऍब्झॉर्ब नाही केली, काही पॉवर रिफ्लेक्ट झाली. पण जर तुम्हाला मी आणखी प्रश्न विचारला, भाऊ किती वेव्ह रिफ्लेक्ट झाली, तर ती स्टँडिंग वेव्ह सांगणार नाही. ते कोण सांगणार सर मला, ते मला सांगणार माझा रिफ्लेक्शन कोएफिशियंट सांगणार. ठीक आहे ना. आवाज पॉज झालाय, व्हिडिओ मी लगेच रिझ्यूम करतो, काळजी करू नका. ठीक आहे. तर माझी किती वेव्ह रिफ्लेक्ट झाली हे सांगायचं काम कोण करतं सर, मला हे सांगायचं काम माझा करतो माझा रिफ्लेक्शन कोएफिशियंट. हा मला सांगतो की माझी किती वेव्ह काय होते सर, रिफ्लेक्ट होते. क्लिअर आहे ना. तर हे तुम्हाला थोडंसं एक्झाम फॉर्म मध्ये लक्षात ठेवायचं आहे. आता बघा 3 महत्वाच्या कंडिशन मला शिकायच्या आहे सर, है ना. ह्या मी नेक्स्ट लेक्चरलाच घेणार है ना. आजच्या लेक्चरमध्ये स्टँडिंग वेव्ह रिफ्लेक्शन कोएफिशियंट सफिशियंट आहे. मी छोटे छोटेच फॉर्म करतोय सर लेक्चर, जेणेकरून तुम्हाला ऐकायला पण जड वाटणार नाही आणि रिव्हिजन पण तुमची प्रॉपर होत राहील. तर मी तुम्हाला सांगितलं की माझ्या स्टँडिंग वेव्हला कोण कोण रिस्पॉन्सिबल आहे सर. तर एक माझं ओपन सर्किट लोड, दुसरं माझं शॉर्ट सर्किट लोड आणि तिसरं जर माझं कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स लोड इम्पिडन्सला मॅच झालं नाही तर माझ्याकडे स्टँडिंग वेव्ह येतात है ना. म्हणजेच काय, जर मी कंडिशन अशी घेतली की माझा लोड इम्पिडन्स आणि माझा कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स इक्वल आहे, तर या कंडिशन तुम्हाला ऑलरेडी माहिती बघा. जर मी बोललो की लोड मॅच झालं तर त्या केसमध्ये काय बघा, ZL काय माझा लोड इम्पिडन्स आहे, Z0 काय माझा कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स आहे. जर दोघं मॅच झाले तर सर्वात पहिली कंडिशन काय सर, कोणत्याही प्रकारचं रिफ्लेक्शन होईल का, काहीच नो रिफ्लेक्टेड व्होल्टेज, काहीच रिफ्लेक्शन होणार नाही. रिफ्लेक्शन होत नाही म्हणजेच काय, जितकी पण पॉवर लोडला चालली, लोड त्याला सगळं काय करतं, ऍब्झॉर्ब करते. तोच पुढचा पॉईंट बघा, एंटायर पॉवर इज ऍब्झॉर्ब बाय लोड है ना. आता सगळी पॉवर जर ऍब्झॉर्ब झाली
तर मग रिफ्लेक्शन काय झालं का सर? काहीच झालं नाही. रिफ्लेक्शन काहीच झालं नाही म्हणजे रिफ्लेक्शन कोएफिशियंट काय झाला? 0 झाला. कारण रिफ्लेक्शन काहीच झालं नाही सर. तर तोच माझा पॉईंट नंबर 3 बघा. रिफ्लेक्शन कोएफिशियंट बिकम 0 कारण रिफ्लेक्शन काहीच झालं नाही म्हणजे के ची किंमत काय झाली सर? माझी 0 झाली. मग जर कोणी विचारलं सर माझा रिफ्लेक्शन कोएफिशियंट के 0 आहे, याचा सिग्निफिकन्स काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ के इक्वल्स टू 0? त्याचा सिंपल मिनिंग असा लक्षात ठेवा म्हणजे लॉजिक आहे सर. जर माझा के इक्वल्स टू 0 होतोय म्हणजे माझं रिफ्लेक्शन काहीच होत नाहीये. जर माझं रिफ्लेक्शन काहीच होत नाहीये म्हणजे सगळा ऍब्झॉर्ब होतोय म्हणजेच काय? माझी स्टँडिंग वेव्ह नाहीये. स्टँडिंग वेव्ह नाहीये म्हणजेच माझा लोड 100% काय असला पाहिजे? मॅच असला पाहिजे. इम्पिडन्स मॅचिंग आणि कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स 100% काय झालं पाहिजे? मॅच झालं पाहिजे. ही माझी कंडिशन नंबर 1 आहे सर. आणखी 2 कंडिशन बाळांनो ते आपण काय करूया? नेक्स्ट सेशन मध्येच काय करू? डिस्कस करून घेऊ. आजच्या सेशन मध्ये एवढंच पॉज करूया. तर नेक्स्ट सेशनला येताना स्टँडिंग वेव्ह चांगलं परत एकदा रिवाइज करून या. रिफ्लेक्शन कोएफिशियंट एकदा रिवाइज करून या. आणि मी स्टार्टिंगला जो कॉन्सेप्ट सांगितला की वेव्ह कशी ट्रॅव्हल होते, कशी रिफ्लेक्ट होते, कसं माझं व्होल्टेज आणि करंटचं व्हेरिएशन येतंय, कशा वेव्ह माझ्या एका पॉईंटला जाऊन स्टेबल होतात ते, त्यालाच मी स्टँडिंग वेव्ह म्हणतोय. हे छोटे मोठे कॉन्सेप्ट थोडेसे बांधून रिवाइज करून या म्हणजे मला पुढचा कॉन्सेप्ट तुमच्यापर्यंत आणखी चांगला पोहोचवता येईल. तर बघा लेक्चर 1 बाय 1 पुढे पुढे सरकतात आहे. फक्त टार्गेट हाच ठेवा की माझा जसाही एखादा सेशन कंप्लीट होतोय मी पण त्याला तितक्याच प्रॉपरली काय करून येतोय? रिवाइज करून येतोय. कारण जर रिव्हिजन केलं नाही बाळांनो तर एक्झामला मात्र त्रास होणार. कारण हे कंटेंट वाढत जातो. मग युनिट 1 संपणार, मग त्याचे 25-30 व्हिडिओ, युनिट 2 चे 25-30 व्हिडिओ. मग आपल्याला वाटतं आता काय करू? म्हणून बेस्ट आहे की आता सुरुवात केली ना अभ्यासाला तर जसं माझं लेक्चर संपतंय तसं लगेच रिव्हिजन करत राहा. 100% तुम्हाला एक्झामला फायदा होईल. तेव्हा रिव्हिजनला मात्र जास्त त्रास होणार नाही. पण ही प्रॅक्टिस आत्तापासूनच करावं लागेल. स्वतःला रूल्स अँड रेग्युलेशन मध्ये बांधून टाका. कारण बघा फायनल इयर आहे. हाच येणारा स्कोर तुमच्या पुढचं बीईचं चांगलं कॉलेज ठरवणार आहे जर तुम्ही ग्रॅज्युएशन करणार असाल तर, है ना. सो जर चांगलं कॉलेज भेटलं नाही तर पुढे प्लेसमेंटचे वांदे होऊन जातात आणि मग बेरोजगार इंजिनियर तुम्हाला प्रत्येक गल्लीत भेटणार. जर तुम्हाला त्यांच्या ग्रुपमध्ये सामील व्हायचं नसेल तर आजपासूनच जेवढी आता बघा शेवटचा चान्स आहे, जेवढे पर्सेंटेज वाढवता येईल या सेमिस्टरला वाढवून टाका. अभ्यास करत राहा. 100% पुढे सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होतील. राईट आहे. चालतं बाळा. तर आजच्या सेशनला मी पूर्णविराम देतो. नेक्स्ट सेशनमध्ये पुढचा पॉईंट डिस्कस करू. 1 बाय 1 चालू ठेवूया. तुम्ही पण स्वतःच्या नोट्स चालू ठेवा, है ना. आणि काही डाऊट असेल, काही असेल, माझ्यावर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात. 9158685634 हा माझा नंबर आहे. नक्की हा नंबर तुम्ही काय करून घ्या, ऍड करून ठेवा. फक्त व्हॉट्सअप करा बाळांनो. कॉल करत बसू नका. कॉल रिसिव्ह होत नाही. माझ्याकडे बॅक टू बॅक लेक्चर असतात त्याच्यामुळे कॉल तर चान्सच नाही. दुसरं आणखी महत्त्वाचं माझं स्वतःचं एक चॅनल आहे बाळांनो ज्याला बोलतो मी आपली इंजिनिअरिंग, है ना. जर तुम्हाला आणखी भविष्यात पुढे डिग्री लेवलला व्हिडिओ पाहिजे असतील, है ना, युट्यूबला भरपूर सारे माझे फ्री व्हिडिओज आहेत. तर तुम्ही आपली इंजिनिअरिंग, है ना, या चॅनलला व्हिजिट देऊन चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तिथून तुम्हाला आणखी मॅक्झिमम भरपूर सारे व्हिडिओ भेटून जातील. राईट आहे बाळांनो. चालतं बाळांनो. तर आजच्या सेशनला मी पूर्णविराम देतो. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. प्रॅक्टिस करत राहा. बाय.